शिवर बंगला येथील जे अतिक्रमण झालेले आहेत राष्ट्रीय महामार्ग 752 वर, त्या अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे. जे अतिक्रमण दुतर्फा झालेले आहेत त्या संदर्भात बसपाचे जिल्हा प्रभारी बाबासाहेब पगारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. आज आत्मदहन त्यांचा करण्याचा इशारा त्यांनी दिला होता आणि या ठिकाणी ते सध्या आत्मदहनासाठी आलेले आहेत. त्यांच्या मागण्या काय आहेत आणि कुठल्या संदर्भात ते नेमकी हा मुद्दा रेटून नेत आहेत, तर काय म्हणणं आहे त्यांचं, आपण या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करूयात. नेते, शिवर बंगल्याचं जे अतिक्रमण आहे दुसऱ्यांदा तुम्ही या ठिकाणी आंदोलन करतायत, काय नेमकी भूमिका आहे त्यामागची? जय भीम. मी 2002 पासून या गेस्ट हाऊसला बाबासाहेब आंबेडकर थांबलेले होते. त्या काळामध्ये ज्यावेळेस ते औरंगाबादला जायचे, बाबासाहेब आंबेडकर इथं 2 वेळेस थांबले होते. ते आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही ग्रामपंचायतला त्या संदर्भात एक ठराव घेतला होता का बा याला राष्ट्रीय स्मारक म्हणून दर्जा देण्यात यावं, येथील अतिक्रमण काढण्यात यावं, असं ग्रामपंचायतला त्या काळामध्ये 2004-05ला ठराव घेतलेला होता. त्या अनुषंगाने आम्ही आत्तापर्यंत अनेक वेळेस राज्य महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आता राष्ट्रीय महामार्ग झाला, यांना अनेक वेळेस निवेदनं दिले. याच्यापूर्वी पण 1.5 वर्षापूर्वी आपण त्यांना निवेदन दिलं होतं. त्यावेळेस बी आपण आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यावेळेस त्यांनी या सर्व अतिक्रमणधारक जे आहेत या सर्वांना नोटिसा बजावल्या होत्या आणि विनंती केली होती की ही जागा आपण मोजून घेऊ आणि त्यानंतर येथील अतिक्रमण काढू, असं त्यांनी पत्रव्यवहार केला होता. परंतु गेल्या 1.5 वर्षापासून मी त्यांच्यासोबत अनेक वेळेस भेटलो. कधी अधिकारी भेटायचे, कधी नाही भेटायचे. मी छोटे मोठे पत्रव्यवहार त्यांच्यासोबत करत राहिलो, परंतु त्यांनी यामध्ये कुठलीही दखल न घेतल्यामुळे मी आज या ठिकाणी, जर त्यांनी तात्काळ या अतिक्रमण इथले काढले नाही तर मी आज त्यांना जो इशारा दिलेला होता आत्मदहनाचा, तो आत्मदहनाचा इशारा मी आज पूर्ण करणार आहे. त्यासाठी तालुक्यातील अनेक नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. चळवळीतले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. शासनाला, प्रशासनाला जर इथल्या अतिक्रमण धारकांना जर पाठीशी घालायचं असेल तर निश्चित ते त्यांना घालू शकता, परंतु आज मी शासनाला माझा इशारा देऊन टाकलेला आहे आणि त्याच्यावर मी ठाम आहे. दाखल करायला दादा ठेकेदार येण आणि पण तिघ जण यायच्यावर काय करणार सांगा तुम्ही साहेब आम्हाला. आम्ही 2 वर्षापासून या सगळ्या गोष्टी राहील नाही तर आपण राहायचं नाही. बोला कोणाला तरी आम्हाला सांगा, 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, 6 दिवस सांगा, 15 दिवस सांगा. असं अतिक्रमण धारकांना पाठीशी नाही घालत. यामध्ये काही राजकीय पुढारी, काही आमदार, खासदार अधिकाऱ्यांना दम देतात. ते आमचे लोक आहे म्हणून त्यांना पाठीशी घाला, थोडंसं पत्रव्यवहार करा, दाबादाबी करा, असे प्रयत्न या ठिकाणी होतात. आणि मागच्या वेळेस ज्यावेळेस 1.5 वर्षापूर्वी मी असं आंदोलनाचा इशारा दिला होता, त्यावेळेस इथं मोजणीचे लोक पण आले होते. त्यावेळेस वैजापूरचे त्या मागच्या वेळेसचे आमदार रमेश पाटील बोरणारे सर यांनी इथे येऊन सभा घेतली. त्या लोकांना सांगितलं की कोणी तुमचं अतिक्रमण काढणार नाही. जर सरकारचेच लोक, सरकारचेच प्रतिनिधी जर असं वक्तव्य करीत असेल तर मग शासनाने नेमकं लोकप्रतिनिधी याच्यामध्ये कारवाई करायची की नाही करायची, अधिकाऱ्यांनी कारवाई करायची की नाही करायची, हा प्रश्न निर्माण होतो. कारण की याच्यामध्ये आता वैजापूरचे आमदार यांना इथून अनेक लोकांनी फोन केले असन, टेन्शन काळजी करू नका, मी अधिकाऱ्यांना सांगतो, असं करतो तसं करतो. पण ही शासनाची जागा आहे. इथं भारतीय घटनेचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थांबले होते. म्हणून आमची म्हणणं आहे की बाई याला राष्ट्रीय स्मारक म्हणून शासनाने घोषित करावं आणि इथं डेव्हलप करून इथं बाबासाहेबाचा एक सुंदर असा स्टॅच्यू उभा करून मराठवाड्याचं मध्यभागीचं सेंटर आहे हे डेव्हलप करावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी वारंवार यामध्ये शासन प्रशासनासोबत निवेदनाच्या माध्यमातून मी खेटत असतो. तुम्ही म्हणता किंवा अशी पण चर्चा, ही सर्व अतिक्रमण आहे, परंतु यांच्याकडे नळ दिसत आहेत, वीज दिसते, मग हे कुठल्या कागदपत्राच्या आधारे त्यांनी नळाची व्यवस्था केलेली आहे, लाईट घेतलेली आहे? हे तर अतिक्रमणामध्ये येतं, यांच्याकडे काही कागदपत्र नसतील. तुम्हाला काय वाटतं याच्यात काय असतं? ग्रामपंचायतचा बोगस कारभार आहे याच्यामध्ये. ग्रामपंचायत त्या काळातले सरपंच, उपसरपंच असतील, ग्रामसेवक असतील, यांनी चिरीमिरी घेऊन इथं नळ कनेक्शन दिलेलं असतील, यांना इकडं परस्पर हप्ते चालू असतील, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत राहतात. परंतु आता हा मुद्दा इथं थांबणार नाही. इथल्या सगळ्या गोष्टी आपण काढणार म्हणजे काढणारच. एकतर हे अतिक्रमण निघल, नाही तर आपण आत्मदहन करणार. हे 2च पर्याय या ठिकाणी आता उरलेले आहे. राजेंद्रजी बागुल साहेब या ठिकाणी आलेले, बाळू शेनगरे आहेत, भिषकभाई पगारे आहेत, बाकी सर्व कार्यकर्ते वगैरे हे बी सामाजिक कार्यात काम करतात. त्यांच्या लक्षात आलं, त्यांना सुद्धा वाटतं की या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर थांबलेले, ही जागा डेव्हलप व्हावी म्हणून. इथं कुठल्याही एका जातीचे माणसं नाही, इथं प्रत्येक जाती धर्माचे लोक माझ्यासोबत या आंदोलनामध्ये आज इथं उपस्थित आहेत. मागच्या काही 1.5-2 आठवड्यापूर्वी या ठिकाणी जळीतचा प्रकार मोठा घडला होता आणि मोठी दुर्घटना या ठिकाणी वाजली. ते जीवितहानी झाली नाही, म्हणजे जळीत प्रकार घडला. तशी कुठलीही उपाययोजना या अतिक्रमण धारकाकडे नव्हती का आग तात्काळ विझवण्यात यावी.
भविष्यात असा काही धोका असा आणखी निर्माण होऊ शकतो या अतिक्रमणामुळे? 100%. कारण की मी जेव्हा शासन प्रशासनाला माझे निवेदन दिले त्यामध्ये मी हा मुद्दा आवर्जून उपस्थित केलेला आहे की हे अतिक्रमण आहे. या अतिक्रमणामुळे एखाद्या वेळेस तिथं एखाद्याची गॅस टाकी फुटू शकते, बाजूला पेट्रोल पंप आहे, इथे फार मोठी जीवितहानी होऊ शकते. बंगला असं म्हणजे राहील नाही राहील अशी परिस्थिती या ठिकाणी आहे या अतिक्रमण धारकामुळे. कारण बाजूला पेट्रोल पंप आहे, पेट्रोल पंप छोटा नाही आहे, तिथं 5 ते 6 टाक्या आहेत आणि त्याचा जर स्फोट झाला तर इथं बाजूला मोठी वस्ती आहे, तिकडं काही कॉलन्या तयार झालेल्या आहेत. इथं याच्यामुळे अनेक म्हणजे मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता. जागेवर ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांनी कोणाला काय परस्पर दिले, परंतु आमच्याकडे कानावर असं पण आलेलं आहे काही लोकांनी जागा धरली तर कोणी 10,000 रुपये महिन्यानी, कोणी 3-3, 4-4 लाख रुपये डिपॉझिट घेऊन त्यांना 10,000 रुपये, 15,000 रुपये महिन्यानी देतात. काही लोक म्हणतात आमची रजिस्टरी आहे या जागेची. तर आपल्याला आता त्या सगळ्या गोष्टी आता त्या अधिकारी आल्यानंतर सांगतील की कुठून त्यांची जागा आहे आणि कोणाची रजिस्टरी म्हणून हे बघू. भाऊसाहेब पगारे यांनी जो आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, कारण त्यांनी अनेक दिवसापासून जो पाठपुरावा करून शासन दरबार त्यांची कैफियत मांडली आहे, पण ती कैफियत ऐकण्यासाठी शासन ज्या पद्धतीने घेते का उंदीर मांजराचा खेळ ज्या पद्धतीने खेळते आणि जेव्हा जेव्हा काही एखादा भीमसैनिक रोडवर येतो त्याला दाबण्याचा प्रयत्न इथले सत्ताधारी करतात. म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमचे भीमशक्तीची जी जिल्हाची कमिटी आहे त्याच्या वतीने मी प्रथम आंदोलनकर्त्याला पाठिंबा जाहीर करतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या भूमीला भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. याचं एक आगळं वेगळं असं एक महत्त्व आहे आणि त्याचंच राष्ट्रीय स्मारक व्हावं. किंबहुना इथले सगळे अतिक्रमण हटवण्यात यावे. हटवून जे स्मारक उभं राहील त्या सर्वांच्या श्रमातून उभं राहावं एक अपेक्षा ठेवून आम्ही इकडं आलो. खऱ्या अर्थाने इकडं जरी भाऊसाहेब पगारे जे बोललेत तर खऱ्या अर्थाने इकडं अतिक्रमण करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण ही जागा शासनाची आहे. किमान 2-2.5 एकर जमीन जर गेस्ट हाऊसची असेल तर ह्या लोकांच्या खरेदी होतातच कशा आणि त्यांच्या खरेद्या होत नाही म्हणून ग्रामपंचायत त्यांना इलेक्ट्रिक कनेक्शन देतात, नळ देतात. हा प्रश्न फार विचार करण्याजोगी आहे. तर राजकीय वरदहस्तांनी या ठिकाणी हे अतिक्रमण झाल्याचं आपण या ठिकाणी आरोप होतोय आणि हे अतिक्रमण निघालं नाही तर या ठिकाणी आत्मदहन करणार असल्याचं बाबासाहेब पगारे यांनी सांगितलंय. संजय पगारे, वैजापूर टाइम्स, शिवबंगला.